असतो आणि तो मुद्दा काही लपून राहिलेला नाही. खरं गेल्या काही काळामध्ये जर का आपण महाविकास आघाडीतले जे 3 पक्ष आहेत त्यातलं पाहिलं तर काँग्रेस हा एकच पक्ष असते की ज्याच्यामध्ये तशी काही फूट पडली नाही. पण उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल, पक्षामध्ये उभी फूट पडली आणि फूट अशी पडली की पक्षाचं चिन्हासकट एक गट वेगळा झाला आणि ते त्याचे जे मुख्य नेते होते ते इथे राहिले आणि आता ते नेते एकत्र होते असं चित्र दिसतंय. आता मात्र आज जर का आपण आजच्या 2 बातम्या पाहिल्या तर राजन तेली आणि दीपक साळुंखे हे आता महाविकास आघाडीमध्ये इनकमिंग सुरू झालं की काय, थोडंसं आश्चर्य वाटावं अशी गोष्ट आहे का? एक राजकीय कल कसा आहे ते बघून लोकांनी, काही राजकीय नेत्यांनी काही वेगळा विचार सुरू केलाय का, ती फक्त त्या मतदारसंघामधली ॲडजस्टमेंट आहे? आपण काय सांगाल? माझ्या मते ती त्या मतदारसंघातली ॲडजस्टमेंट आहे. राजन तेली हे गेली कित्येक वर्ष कोकण परिसरातला एक सर्व ज्ञात असा चेहरा आहे. त्यांना निवडून यायची संधी हवी होती. गेल्याही वेळेला त्यांनी दीपक केसरकरांच्या विरोधात बंडखोरी केली होती. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना अशी युती असतानाही राजन तेली अपक्ष म्हणून लढले. त्यावेळेला शिवसेनेनी जे काय आरोप केले होते त्यात आमचे अधिकृत उमेदवार पाडायचा युती असतानाही प्रयत्न केला हे सांगताना या मतदारसंघाचं उदाहरण दिलं जायचं. राजन तेली यांना चांगल्यापैकी मतं मिळाली होती. ते लोकप्रिय नेते होते. खरं तर ते नारायण राणे यांच्या छत्रछायेखालीच तयार झाले. पण त्यानंतर नारायण राणेंची दोन्ही मुलं राजकारणात आल्यानंतर आपल्याला संधी नाही हे लक्षात घेत ते वेगळे झाले. आता लोकशाहीच्या नुसार निवडून येण्याची संधी ते साधू पाहतात. पुढच्या वेळेला काय होणार आहे योगेशजी, की मतदारसंघांमध्ये 33% महिला आरक्षण येणार आहे. सीमांचं पुन्हा नव्याने तयार होणार आहेत. अशा वेळेला हीच काय ती संधीची वेळ आहे असं मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे राजन तेली स्वतःची लोकप्रियता आजमावण्यासाठी भारतीय जनता पक्ष सोडून उबाठाकडे गेले आहेत. कोकण राखणं हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अत्यंत आवश्यक आहे. विनायक राऊत लोकप्रिय खासदार होते म्हटलं जायचं, पण त्यांना पराभव पत्करावा लागला. अशा वेळेला कोकणातला विधानसभेचा प्रत्येक मतदारसंघ आपल्या हाती राहावा यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जाईल. त्याच्यात राजन तेली यांचं येणं हे त्या पक्षाला मदत करणारं ठरेल. आता प्रश्न आहे दीपक उर्फ आबा साळुंखे यांचा. ते देखील गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात आहे. ते परिषदेवर होते काही काळ. त्यांना देखील निवडून कुठे यायचं आणि याच वेळेला आमदार व्हायचं असं वाटणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षात संधी मिळत नाही हे लक्षात येताच त्यांनी जिथे संधी आहे तिथे जाण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचं राजकारण इतकं विचित्र झालेलं आहे की इथे कोणालाही वैचारिक कटिबद्धता वगैरे काहीच राहिलेलं नाही आहे. म्हणजे 2 वेगवेगळ्या विचारधारांचे पक्ष एकत्र येत आहेत यातच सगळं आलं आहे. त्यामुळे आज जे महाविकास आघाडीचं इनकमिंग आहे ते त्यांना आनंद देणार आहे. कारण सत्ताधारी पक्षातनं बाहेर पडणं आणि केंद्रात सत्ता असताना हे फार काही सोपं नाही. त्यामुळे आज या छावणीत आनंद आहे. उद्या त्या छावणीत आनंद होईल का माहीत नाही. पण अशा प्रकारची अनेक पक्षांतरं होतील आणि आपल्याला जनादेशमध्ये वेगवेगळ्या वेळेला या पक्षांतरांवर येत्या 7-8 दिवसात बोलायची संधी मिळेल. संतोषजी, याला आघाडीचे इनकमिंग म्हणायला पाहिजे का? दुसरा एक विचार असाही येतोय की आता जवळपास 6 मुख्य राजकीय पक्ष आहेत. त्यामुळे जर तुम्ही ज्या मूळ पक्षामध्ये आहात, आता मूळ पक्ष ही पण कल्पना राहिली नाही कारण पक्षही बदलला, निशाणी बदलली, पण तुम्ही जिथून कुठून तरी जिकडे तुम्हाला तिकिटाची आशा होती त्या पक्षाकडून जर का तिकीट मिळत नसेल तर निदान कुठल्या तरी पक्षाकडून तिकीट मिळण्याची संधी खूपच आहे. त्यामुळे आता अपक्ष म्हणून खरं तिकीट लढवण्याची गरजच नाही. तुम्हाला कुठला ना कुठल्या तरी राजकीय पक्षाचं तिकीट मिळणं हे आता सोपं झालंय. आपण काय सांगाल? नक्कीच. म्हणजे या सगळ्या इनकमिंग आउटगोईंगमध्ये एकच विचार दिसतो की पक्ष हा राहिला बाजूला, आपल्याला मलाच कशी संधी मिळेल. मग माझा पक्ष जरी सत्ताधारी असला तरी मला त्याच्याशी देणं घेणं नाही. मी आमदार झालो पाहिजे, मला तिकीट मिळाली पाहिजे, हा विचार जवळजवळ सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये रुजलेला आहे. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक राजकीय पक्षातले हे जे काही नेते मंडळी आहेत हे नेते मंडळी तसं त्यावर काम करतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथे एक गोष्ट लक्षात घेतला पाहिजे तो असा की अशा प्रकारे मूळ पक्ष किंवा युती आघाडी सोडून जाताना आपण तत्वांशी किती तडजोड करतो हाही मुद्दा त्यातला महत्त्वाचा आहे. आणि तसा तत्वांची तडजोड आता हा मुद्दाच राहिलेला नाही. कारण
आपण बघितलं अनेक पक्ष फुटले, वेगवेगळे पक्ष निर्माण झाले. त्यामुळे जसजशी निवडणूक जवळ येत जाईल तसतसं आपल्याला हे चित्र अधिक मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. कालच मला मी एका ठिकाणी एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसलो होतो. त्यावेळेस त्या पक्षातल्या एका नेत्याने सांगितलं की आमच्याकडून जवळजवळ 15 ते 20 जण दुसऱ्या पक्षात जातील. मी त्यांचं नाव घेत नाही कारण ते अनऑफिशियल बोलत होते. अशा प्रकारे प्रत्येक राजकीय पक्षात हे होणार आहे आणि त्या राजकीय पक्षाला हे माहिती आहे, त्यांच्या नेत्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात लोक बाहेर जाणार आहेत, बाहेरून लोक येणार आहेत. त्यामुळे कोण आत येत आहे कोण बाहेर जात आहे हे बघणंच महत्त्वाचं ठरणार आहे. खरं संतोषजींकडे तर थेट माहिती आहे, पण